चोराच्या उलट्या बोंबा. अहिल्यानगर बस प्रवासादरम्यान चोरी केलेल्या तब्बल 22 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा उघडकीस आणत कोतवाली पोलिसांनी तत्काळ व प्रभावी कारवाई करत चोरीचा तपास पूर्ण केला आणि 20 तोळे सोने 25 लाखाचे जप्त करण्यात यश मिळविले. या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत असताना चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफावर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाक यांनी दिलेल्या निवेदनानुसार 7 एप्रिल 2026 रोजी ते पुणे पाथर्डी एसटी बसने अहिल्यानगरकडे प्रवास करत होत्या. शिरूर जिल्हा पुणे येथे 2 अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी येऊन बसली. काही वेळाने झोप लागल्यानंतर त्या महिलांनी संधी साधून बडाक यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेले. अहिल्यानगर बस स्थानकावर उतरल्यावर हा प्रकार लक्षात येताच बडाक यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने तपास करत माया कल्याण भोसले राहणार हातगाव तालुका शेवगाव हिला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे सोने बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत मधुकर अदापुरे याला विकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाकडून कायदेशीर पंचनामा करून चोरीचे सर्व सोने जप्त केले. त्यामुळे पीडित महिलेला दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावर अद्याप गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. चोरांकडून सराफांनी सोने खरेदी करणे थांबविले तर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना कमी होतील असे मतही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. मीनाबाई बडाक यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात सराफ भागवत अदापुरे यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे व अशा सराफांना पाठीशी घालणाऱ्या सराव संघटनांच्या पदाधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांच्या जलद आणि निपक्ष तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असला तरी या प्रकरणातील चोरीचे सोने घेणारे सराफ यांच्या बाजूने सुवर्णकार समितीचे पदाधिकारी उमेश बोराडे यांनी उलट कोतवाली पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी करत मागील काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने उमेश बोराडे व त्यांच्या पदाधिकारी यांच्याविषयी माहिती घेता हे लोक सातत्याने ज्या ठिकाणी पोलीस अशा चोरीचे घेणाऱ्या सराफांकडून सोने जप्तीची कारवाई करत असतात अशा वेळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवेश करून संबंधित सराफ यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून व वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून संबंधित सराफांनी सोने जप्ती देऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. अशा स्वरूपाची प्रेस नोटीस देखील सातारा पोलिसांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर प्रक्रियेने चोरीचे सोने येथील पोलिसांनी हस्तगत केले असता सदर ठिकाणी जाऊन पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केले. याबाबत नोंदीही आहेत. याशिवाय सोलापूर, सांगली, कोल्हापूर इतर विविध ठिकाणी उमेश बोराडे व त्यांचे साथीदार यांनी सोने जप्तीला चुकीच्या पद्धतीने विरोध करण्याचा पायंडा मांडला आहे. वास्तविक पाहता माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस व सुवर्णकार यांच्यामध्ये सुसंवाद असावा आणि सोने जप्तीची कारवाई सुलभ व्हावी याकरता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालयीन आदेश काढून त्यामध्ये सुवर्णकार दक्षता समिती सदस्य म्हणून प्रतिष्ठित अशा सुवर्णकार बांधवांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये संबंधित उमेश बोराडे किंवा त्यांचे इतर साथीदार यांची व त्यांच्या संघटनांची कोणतीही नोंद नाही. असे असताना देखील कोणत्या तरी विशिष्ट हेतूने उमेश बोराडे अशा प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक प्रवेश करून चुकीच्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. त्यामुळे इतर सुवर्णकार बांधवांनी याबाबत सखोल माहिती घ्यावी आणि केवळ उमेश बोराडे ज्या पद्धतीने निवेदन करत आहेत केवळ त्यावर विश्वास ठेवून कोणतेही पाऊल उचलू नये अशा स्वरूपाची मते आता अहिल्यानगर सर्वसामान्य नागरिकांची झालेली आहेत.